करूया सुरू. वाजव. धा धा धा. सीजनच्या सुरुवातीपासून तुम्ही मला धा धा धाच शिकवताय. हा अरे कसं आहे बेटा, एकदा मूळ तुझं पक्क झालं ना की वटवृक्ष असा बहरून येईल. त्याचाच मला कंटाळा आलाय. अरे ते धा धा वाजून अहो लोक 12 पर्यंत पोहोचली, पण तुम्ही मला अजून धा धा धाच वाजवताय. मी जातो, चला. ऐक ऐक बेटा ऐक. हा 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 बाबा, नाही बाबा मी आलोय, गुरुजींकडे आलोय. नाही बाबा मी आता तबला शिकणार आणि 10वीचे 6 मार्क्स पण मिळवणार मी बाबा. नाही ना मी मिळवणार बाबा. बाबा ठेवतो मी आता, आलोय गुरुजींकडे आलोय. हा बाय, येतो मी, चला. अरे बेटा ऐक ना बेटा. गुरुजी नमस्कार. गुरुजी नमस्कार. मी नाही आहे गुरुजी. मग गुरुजी कुठे आहेत? जा त्याच्याकडं. हा अरे हे आहेत का? गुरुजी नमस्कार, मी प्रसाद. अरे नमस्कार, ये 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 ये. मी गुरुजी पंढरीनाथ. वा मग आपलं चांगलं जमेल. म्हणजे पंढरीनाथाचा प्रसाद. आल्याच. बरं या बसा, या या. वा वा वा. तबला शिकायला आलात वाटतं. हा गुरुजी कॅरम शिकवता का? नाही रे. जाऊ दे मग तबला शिकवा. ठीक आहे. वा वा वा. पण म्हणजे हल्लीची तरुण पिढी तबल्याकडे वळते हे बघून ऊर असं भरून आलं. बरं बेटा मला सांग, तुला का बरं तबला का शिकावं असं वाटलं तुला? 6 मार्कांसाठी. म्हणजे ते शाळेत सांगितलंय ना आम्हाला की जर अंगात कला आणि क्रीडा जर काय असेल ना तर 10वीला 6 मार्क एक्स्ट्रा देणार आहेत ते. क्रीडाचा आणि आपल्याचा काही संबंधच नाही. तो क्रीडा आपल्या अंगातच नाही. म्हणून मग म्हटलं आपण कलामध्ये करूया. ते 6 मार्क हवेत म्हणून. तसा आलायस तू. हा हा. नीट आता लक्षात ये, मी तुला तबल्याची ओळख करून देतो. हा हा गुरुजी. पण गुरुजी तुम्ही छान तबला वाजवता, मी ऐकलं. हा गुरुजी. हा मी तबला म्हणजे म्हणून तर बाबांनी तुझ्या पाठवलं ना. हा हा. तर लक्षात घे, हा तबला असतो. गुरुजी मिशी छान वाढवली तुम्ही. हा मिशी छान वाढवली. थँक्यू थँक्यू. तर हा जो तबला असतो, हा अशी कशी वाढवली, म्हणजे एवढी मोठी कशी वाढवली? वाढते ती, म्हणजे असं वय जस जसं वाढत जातं ना तस तशी मिशी पण वाढत जाते. हा माझी जातच नाही याच्या पुढे. तर आपण तबल्याकडे वळूया. तबला जो असतो, तूप लावता, तूप मिशीला तूप लावता. हा तूप लावतो मी. खूप लावता. खूप लावतो मी तूप मिशीला, त्याच्यामुळे मिशी माझी अशी झालेली आहे. तर तबल्याकडे आपण वळताना तबला जो असतो. पण मग हाईट का नाही वाढली गुरुजी तुमची? काय झालं, ते तूप ना मिशीला लावून लावून संपलं, अंगाला लावायला उरलंच नाही. म्हणून माझी हाईट नाही वाढली. अरे तबला शिकायला आलायस ना, तबल्याबद्दल काहीतरी विचार ना. मिशी कशी वाढते, तूप लावता का? एवढं काय फ्रस्ट्रेट होता? एवढं मी फ्रस्ट्रेट झालेलो नाही आहे. आणि मी का होईन फ्रस्ट्रेट? नॉन सायन्स. बाबा बरोबर बोलत होते. काय बोलत होते बाबा? काय नाही काय नाही. काय बोलत होते सांग. काय नाही म्हटलं. काय बोलत होते सांगा ते. नाही म्हणजे बाबा बोलत होते की तुम्ही उत्तम तबलजी आहात. ते तर आहेच, पण आयुष्यात तुमचं काय घडलंच नाही. तर बाबांनी किस्सा पण सांगितला. ते पंडित निश्चल कुमाराच्या मैफिलीत तुम्ही त्यांच्या तांब्यातलं पाणी प्यायलात, मग त्यांनी तुमचं करिअरच बरबाद केलं. एवढं काय, तांब्यात पाणीच असतं ना तांब्यात. ते मुलाखत घ्यायला आलायस माझी इथे? मुलाखत घ्यायला आलायस? अरे माझे शिष्य आज कुठे कुठे वाजवतात माहिती आहे? माझा एक शिष्य तर आमिर हडकरच्या बँड मध्ये वाजवतोय. सुनील बाबा नाव आहे त्याचं. आमिर हडकरच्या बँड मध्ये वाजवता ही प्रगती समजता तुम्ही? गुरुजी तुम्ही त्याला असं शिकवलं, तो आता असं वाजवतो. उभं शिकवलेला आडवं वाजवतो. आम्हाला शिकायला आलाय शांत काय मध्ये मध्ये आडवं पण होतं. तबला शिकायला आलायस ना, तबल्याबद्दल बोलूया चल. तर आता मी तुला तबल्याची ओळख करून देतो. बघ, हा तबला आणि हा डग्गा, ही जी असते ही इथे काळा काळा दिसते, ती तबल्याची शाई. अच्छा, ही शाई. हा, आणि त्याच्या बाजूला जो भाग दिसतोय त्याला लव असं म्हणतात. काय? ओ. हा,
शाईभोवती लव पसरलंय हा गुरुजी. हो जाईभोवती पण लव पसरलाय जाई कोण रे? आमच्या शाळेत. अहो हाय तिच्यामधून असं लव पसरलंय लव. ते लव वेगळं, ही लव वेगळी. आणि तू दाखवतोस ना ते लव बिव काही वाटत नाहीये, वेगळंच वाटतंय काहीतरी. सॉरी. तबला वाजवताना अशी हाताला पावडर लावून घ्यायची असते. का तबल्याला घामोळे येतात? तबल्याला कसे घामोळे येतील? मग पावडर का लावायची? अरे तबला वाजवताना आपल्या हाताला घाम येण्याची शक्यता असते म्हणून हाताला पावडर लावायची असते. मी कुठे तुला सगळं सांगत बसलोय तोंडी. आपण प्रॅक्टिकलला सुरुवात करूया. ठीक आहे. आता हा तबला, या तबल्यावर जे आपण वेगवेगळे ताल वाजवणार आहोत ते ताल वाजवताना आपण मात्रा मोजतो. म्हणजे धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तिन. टाकलं तर घ्या. टाकलं नाही, मदत टाकून टाकलेलं नाहीये. ते खाली असते. ही टाळी असते, सम असते ही, आणि ही खाली असते. धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तिन तिन ता, ता धिन धिन धा. ताल असतो, याला ताल म्हणतात. आता मी ताल वाजवतोय ते नीट लक्ष देऊ नये. पहिला एक ताल. धिन धिन धा त्रक तू ना, कत्ता धा त्रक धीना. नाना करते प्यार. हे काय करतोयस? माझ्यावर ना आला ना. नाला ते दिन ना केलं, माझ्यावर ना आला ना. भेंड्या खेळतोयस, तालांसोबत मस्करी करतोयस. नॉनसेन्स. आता हे जे मी बोललो ना तालाचं, एक तालाचं आहे ते, आता मी ह्याच्यावर तुला तबल्यावर वाजवतो. नेट लक्ष देऊ नाही. बाहेर तिकडे तबल्याच्या जवळ आलाय मोठा. गुरुजी बोरिंग. एक शब्द बोलायचं नाही. काहीतरी दाखव ना. वाजव. आता तिथे वाजत नाही या तबल्यावर. हा शास्त्र असतं त्याला, एक शास्त्र. यू स्लाइस. तबले शिकायला येतात. ऐका काय बोललो तो. एक ताल कसा वाजतो बघ. हा एक ताल. हा आता त्रिताल. हा त्रिताल. सर एक कन्फ्युजन आहे. काय? एकताल नंतर त्रिताल. हा मधले दोन ताल. असा कुठला ताल नसतो. एक ताल झाला, त्रिताल एक ताल झाला, त्रिताल झाला. आता पुढचा ताल आहे. आता झपताल. हा हा झाला झपताल. हे आता जे तू वाजवलंस ना ते बेताल. मग तुम्ही विक्रम. विक्रम और बेताल. गुरुजी बोरिंग आहो. काहीतरी असं एंटरटेनिंग दाखवा ना. असं मजा येईल काहीतरी. असं म्हणजे असं व्हायला पाहिजे ना आपलं. अरे काय मजा आहे. आयटम बिटम दाखवा ना जरा. बर बेटा. म्हणजे आता मी काय करतो, तबल्यावरचे आयटम दाखवा मला. मला तबल्याची आवड वाटण्यासाठी, तबल्याबद्दल आवड वाटण्यासाठी मी तबल्यावर वेगवेगळे साऊंड्स काढतो. असं आयटम मला पण आवडणार. आता बघ. हा घोड्यांच्या टापांचा आवाज. ए मला पण येतं. दाखव तुम्हाला. तुला येतं? बघा आता बघा. काही शिकवलं नाही तरी पण कसं काय येतं? तोंडाने आवाज काढतोयस. तबल्याला कुठे कळतं तोंडाचा काही पायांचा. तो धावतोय. आता मला तबल्यावर पण मी काढतोय बघा. तबल्यावर ओळखून दाखवा. हा बघा. सांगा काय तबल्यावर काढला आता बघा. नाही काय काय नीट आहे का? कोणतरी दरवाजा वाजवतोय.